रेडी 1 2 3 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार नमस्कार, मी सिद्धेश आणि मी मौसमी आणि तुम्हा सगळ्यांचं आम्ही दोघंही मिळून स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो मुंबई डिजिटल फॅक्टरीच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नव्या सिरीज मध्ये. येस, नव्या कोऱ्या सिरीज मध्ये. तर तुम्ही बघत असाल सगळा सेटअप नवीन आहे. आम्ही दोघे पण छान तयार वगैरे होऊन बसलेलो आहोत. तर नेमका काय हा घाट setup घाट आहे? घातलाय आम्ही. तर हे जरा मोसमी तू थोडक्यात सांग. ऍक्च्युली आम्ही काय करणार आहोत, आम्ही एखाद्या पर्टिक्युलर डिशला घेऊन वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मधून ती डिश मागवणार. बरोबर. आणि आम्हाला माहिती नसणार की ती डिश म्हणजे ब्लाइंड टेस्टिंग. हा, म्हणजे आम्हाला माहिती नसणार की ती डिश कुठल्या हॉटेलमधून आता आलेली आपल्याला आहे. माहिती नाहीये की हे कुठून आपण मोदक हा. म्हणजे कुठले मोदक कुठून मागवलेले हा. तसं आपल्याला माहिती हा, आहे की कुठून मागवलेले, पण आता कसा ठेवलेला आहे, कुठला मोदक कुठला हे आम्हाला काही आम्हाला माहिती. मी आमच्या टेस्ट प्रमाणे त्याला नंबरिंग करणार आहोत. बरोबर. आणि मग ते तुमच्या समोर रिव्हील करणार आहोत की पहिल्या नंबरला कुठला मोदक आलेला आहे आणि कुठला सगळ्यात कमी आवडला. आणि मोदक का, तर तुम्हाला माहितीच आहे माघी गणेशोत्सव सुरू झालेला आहे. आता आज 1 तारीख आहे, आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा आजपासूनच गणपती बाप्पा आलेले आहेत. हो. मोसमी, आता आपण कसं सुरुवात करूया तू सांग. आता आम्ही पहिला हे मोदक कसे दिसत आहेत, दिसण्यावरून कुठला सगळ्यात देखणा आहे त्या देखण्या मोदकापासून आम्ही सुरुवात करू. पहिला असा म्हणजे बघता क्षणीच कुठला खावासा वाटतोय तुला? मला हा छान वाटतोय. तो हा चांगला हा जरा असा थोडासा म्हणजे एकदम हा चांगला मशीन मेड वाटतो की काय? आणि हो, थोडा वाटतोय खरा साच्यातला. हाही मला साच्यातलाच वाटतोय, पण हाही चांगला वाटतोय चांगला दिसायला. वाटतोय मला जरा. हा बघ, तुला हे कसं वाटतं? ह्याच्या जरा पाकळ्या बिकळ्या पण काय म्हणतात, हा आपल्या म्हणजे हाताने हाताने बनवलेला बनवलेले असं वाटतंय ना. हा जो आहे म्हणजे 3 नंबरला जो आहे आणि 5 नंबरला जो आहे तो जरा साच्यातले वाटतायत हे मोदक. हा जरा रॉ आणि हा हे वाटतोय की जरा हाताने काढता. हा टेस्ट करूया का आपण आधी? काय वाटतं तुला, कुठला वाटतोय? नाही, मला असं देखणा म्हणून मला असं वाटतं 5 नंबरवर. चल 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 5 नंबरवरनं सुरू करूया. हा बघा, जास्त वेळ घालवत नको, लवकर लवकर तू घास घे आणि मला पण घेऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. दुसऱ्याला खाताना बघताना जरा हे अरे वा, छान. सारण वगैरे तर छानच दिसतंय. काय मी करू टेस्ट? तू टेस्ट कर. चला, गणपती बाप्पा मोरया. तर हा मोदक खाऊन मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये सारण छान आहे, जायफळ आहे आणि असं खूप गोड असं नाहीये, येस, खूप गोड नाहीये. जे वरचं आपलं कवर आहे पिठाचं ते पण छान असं पातळ आहे, असं काय अदरवाईज खूप असे जाड पण असतात. आणि सारण पण खूप छान भरलेलं आहे व्यवस्थित असं. मग आपण आता पुढचा ट्राय करूया, नंबर 3. थांब ना, आता मी सांगतो ना, एकदा तू सांगितलं हो, तू सांग. सगळं तुझंच पहिलं आहे. हा. मला वाटतं हा करूया ट्राय. ठीक आहे. दिसतो तर छान आहे. बघू, हे मला हात लावल्यावर जरा याचं कवर जे आहे ते कडक वाटते. मे बी आम्ही बऱ्याच वेळाने खातोय म्हणून शूटिंगच्या तयारीत, त्यामुळे शूटिंग तयारी म्हणजे ते तयारी करता खूप वेळ गेलेला आहे. मला ह्यातलं सारण जास्त आवडलं. त्यातलं जे सारण होतं ना, त्यात तो खरपूसपणा नाहीये, ह्याच्यात तो आहे. यात सारण भरलेलं आहे व्यवस्थित. पण मला विचारशील, ते कवर मला जरा जास्तच असं जाड वाटतं. जाड वाटलं. म्हणजे जरा गिळायला जरा असं करून गिळावं लागतं. आणि सारण मला ऑर्डिनरी वाटतं. ऑर्डिनरी वाटतं म्हणजे नॉर्मल मोदकात असतं. तर मला एक क्लासिक सारण वाटतंय. बरं, आता पुढे तिसरा आपण 3 नंबरचा ट्राय करूया. ओके. जो 3 नंबरला ठेवलाय सध्या. ठेवलाय. चला, हा मी टेस्ट करतो. या मोदकाची हे मोदकाचं जे कवर आहे ते म्हणजे जवळपास मेल्टच झालं.
म्हणजे कवर आहे असं वाटतंय व्यवस्थित, पण ते असं गिळायला काही त्रास होत नाहीये. चांगलंय, गोडवा पण चांगला आहे याचा आणि छानपैकी भरलेला आहे. बट तरी तांदळाच्या पिठाचा तो पिठूळपणा पिठूळपणा आहे, आहे, पिठूळपणा आहे याच्यात. जाड पण आहे प्रॉपर ते. जाड आहे आणि पिठूळ लागतंय. भले ते मेल्ट होतंय, त्याचं गिळायला त्रास होत नाहीये, पण ते पिठूळ लागतंय. ह्याच्यातले तुला काय वाटतं, कुठला शिफ्ट करायचा आहे का नंबर? मला तर अजूनही माझा हाच एक नंबरचा फेवरेट आहे. मी ह्याला सहमत नाही, बरं, पण अजून तरी तू म्हणतेस तर तात्पुरत्या ह्याच्यासाठी आपण तो त्याला एक नंबर देऊया. हा जो आहे आपण अजून ट्राय केलेला नाहीये एक नंबर. पण जे ट्राय केले हा, मग इथे ठेव, इथे ठेव. तुला जागा बदलायची आहे का? ओके. आता हा जो होता हा जरा पिठूळ लागला, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा 5 नंबरला जाऊ दे. सध्याच्या साठी तो 5 नंबरला जाऊ दे. आता आपले 2 टेस्ट करायचे अजून बाकी आहेत. आता ते टेस्ट करून घेऊया. ठीक आहे. हा तर म्हणजे मला ह्याच्या पाळ्या वगैरे सगळ्या सपाट झालेल्या आहेत, दिसत त्याला असं नाही, काही डिफरन्सिएशन डिफरन्सिएशन नाहीये, तुम्हाला दिसत असेल. तर एक असा तो मावा मोदक वगैरे असतो ना, डायरेक्ट असा फक्त शेप मोदकाचा, बाकी त्याला जे फिनेस म्हणतात ना, त्याच्या बारीक काम असतं ते तसं काही दिसत नाही. वरून असं आवरण बघताना ते जरा जाडच वाटतंय मला. ओके, बघूया, खाऊया हे. बघू, मी पण जरा एक खाऊन बघते घास. सारण मोरलेस सेमच आहे, पण कवर हे जाड आहे. अगेन मला असं वाटतं हा तू 4थ्या नंबरवरला टाक. सारण मोरलेस सेमच आहे आणि याच्यात पण जायफळ आहे. हा मोदक आहे, हा हातानेच वळलेला दिसतोय. आणि ह्याचे बघ ना, आतलं सारण पण हो, सारण दिसतंय. ते मस्तानी असं म्हणतात ना, ते पाणी. नाही, मोमोज असं मोमोज मध्ये दिसतात ना. बघू. ओ ओ ओ हो ओ हो ओ हो, हा काय वेगळंच रस ओव्हरफ्लो झाला की काय? ज्युसी आहे, ज्युसी. पण काय झालं, बऱ्याच वेळानंतर आम्ही खातोय ना, म्हणजे तो कवर खूप असं वातड झालंय. जर तसं बघायला गेला आपली चूक आहे की आपण खूप वेळानंतर खातोय. अदरवाईज ह्याचं कवर, ह्याचं सारण सगळं म्हणजे हा आल्या आल्या जर खाल्ला असता तर एक नंबर होता. पण आता बऱ्याच वेळानं आणि बराच वेळ तो असाच, म्हणजे बिचारे सगळे असेच ओपन टू एअर आहेत, त्याच्यामुळे मे बी त्यांचं आउटर जे कव्हर आहे ते जरा कडक झालेलं आहे. अदरवाईज त्याचं सारण खूप मस्त आहे आणि छान ज्युसी आहे. क्लासिक मोदक बनवला एकदम आपल्या घरी. बरोबर, आजी, आई, काकू, मामी हे जे बनवतात आणि जे लहानपणापासून आपण खात आलो, जे चांगले एकदम मोदक असतात त्या कॅटेगरीतला हा मोदक आहे. हाताने केलेले वळलेले मोदक आहेत. त्यामुळे आता जर रँकिंगची आपण जर सुरुवात करायची असेल आता, तर मला असं वाटतंय, आत्ता या क्षणी मला असं वाटतंय की एक हा आहे तोच का? नाही, मला असं वाटतं की हा 1 नंबरला जाऊ शकेल. हा जाऊ शकेल हाताने वळलाय म्हणून. हाताने वळलाय म्हणून. आणि हे काही ज्युसीनेस जो होता याच्यामध्ये, उत्तम प्रकारचे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नारळ खिसला आणि त्याचं पुरण केलेलं आहे. नारळ खिसून ठेवून नंतर तो वापरला गेला नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये इतकं छान मस्त ज्युसी आहे. मला असं वाटतं हा, तुला काय वाटतं? मी पण तेच म्हटलं की हा खाता क्षणीच मला आपण हा 1 नंबरला टाकू. ठीक आहे, हा 1 नंबरला टाकूया आपण. आणि हा 2 नंबरला आलेला आहे तुझा जायफळ युक्त मोदक, जो जायफळ आणि हा 3 नंबरला, हा 4, आणि हा आमचा लिस्ट फेवरेट जो पिठूळ लागला आम्हाला, हा 5 नंबरला. ह्याच्या दोघांमध्ये मला जरा एकदा परत टेस्ट करावं असं वाटतंय की, म्हणजे काय वाटतं तुला की हो दे, जायफळ लागतं आणि
वाटतंय की हे बघ, हे तुला दिसतंय हो दिसतंय. हे किती खरपूस भाजलं. हा व्यवस्थित भाजलेलं आहे. हे जरा तितकंसं खरपूस भाजलेलं नाहीये. हा इथे येऊ शकतो आणि हा इथे येऊ शकतो असं मला वाटतं. हा ओके 2 नंबरला आणि हा 3 नंबरला ठीक आहे. आहे. तुला जर का नाही मला वाटत काही असेल, हरकत नाहीये. तर ओके तू परत एकदा चव घेऊ नाही नाही ठीक आहे ठीक आहे. मग आता बघूया आपण आता रिझल्ट टाइम. जो ह्या सगळ्यात शेवटी आहे 5 नंबरला. बाय द वे, आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे हे सगळे जे मोदक आम्ही मागवले आहेत ते मुंबई पश्चिम उपनगरातली जी बेस्ट पॉसिबल आउटलेट्स आहेत तिथून मागवले. त्यातले एका दुसरा घरगुती आहे, मराठमोळे आउटलेट जे आहे एक्सक्लुसिव्हली मराठी पदार्थ बनवणारी दुकानं, तिथून आम्ही हे मागवलेले आहे. मला वाटतं अंधेरी ते बोरिवली. बोरिवली या रेंज मधनं हे 5 मोदक आलेले आहेत आणि बेस्ट आहेत. हे म्हणजे ज्या ठिकाणाहून मागवले ते बेस्ट पॉसिबल आहे. चला मग करूया. येस येस येस. तर नंबर 5 ला आहे ओ भाई साहब, खूपच वाईट. मी तुम्हाला सुखी. हा सुखासुखी कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहेच, मी सांगायची गरज नाही. महेश मांजरेकर यांचं हॉटेल आहे ते. आणि या मोदकाची किंमत आहे, एका मोदकाची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये. म्हणजे आम्ही जे काही मोदक मागवलेत हे 5, त्यातला सगळ्यात महागडा मोदक आणि जो सगळ्यात उशिरा आला आणि त्यातला जो एक मोदक होता, म्हणजे 2 मोदक आम्ही मागवले, त्यातला एक मोदक जेव्हा आला तेव्हाच तो तुटलेला होता. तर आम्ही इनिशियली 2-2 मोदक ठेवलेले सगळ्या टेस्टिंग साठी. पण जर आम्ही एकच ठेवला असता आणि बाकीमध्ये 2-2 ठेवले असते तर आम्हाला कळलं असतं की हा आम्ही जो एकच ठेवलाय तो कुठून आलेला आहे मोदक. त्यामुळे आम्हाला चिटिंग काही करायची नव्हती म्हणून आम्ही मग सगळेच काढून टाकले आणि सगळ्यात डिश मध्ये एकच मोदक ठेवला आणि मग ते सगळे शफल झालेले आहेत. त्यामुळे आम्ही कुठला मोदक कुठल्या नंबर. व्हेरी डिसअपॉइंटिंग की 100 रुपयाचा जो मोदक आहे तोच सगळ्यात शेवटी आला. आमच्या सगळ्यात लाडक्या म्हणजे वी बीइंग अ आर्टिस्ट महेश मांजरेकरांच्या रेस्टॉरंट मधून आलेला मोदक अनफॉर्च्युनेटली मे बी आज तो दिवस नव्हता, काहीतरी झालं असेल, असो, पण आम्हाला नाही आवडलं आणि त्यामुळे सुखासुखी नंबर 5 ला आहे. आणि 4 नंबरवर कुठला ते बघूया. सामंत बंधू NX. हा आहे 4 नंबरला. सामंत बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पार्ल्यात आहे, गिरगावात आहे आमच्या. त्यांचंच एक आउटलेट गोरेगावला उघडलेलं आहे, सामंत बंधू NX म्हणून. तिथून हा मोदक. आणि या एका मोदकाची किंमत आहे 40 रुपये. 40 रुपये फक्त. चला आता 3 नंबरचा मोदक बघूया. गोडवा. येस. इथे पण असे वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि ह्याचे 5 पीस येतात आणि त्याची किंमत आहे 290 रुपये. 290 ला 5 पीस म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा एक कितीला आहे ते. एवढा आमचं काही गणित स्ट्रॉंग नाही. हा झाला 3 नंबर. आता 2 नंबर. आता हे दोघं ह्याचे टफ फाईट झाली होती. आता बघूया. गिरगाव कट्टा. नाही, टफ फाईट ह्या 2 मध्ये झालेली. या 2 मध्ये झाली होती. सॉरी या 2 मध्ये टफ फाईट झाली. तरीच गिरगाव कट्टा आहे ना म्हणून गिरगावकर त्याच्या मागे लागलेले. मला माहितीच नव्हतं की हा गिरगाव कट्ट्यामधला, आणि हे गिरगाव कट्टा बोरवलेला आहे, गिरगावात नाहीये. असू दे, पण शेवटी नाव गिरगाव आहे ना. नाव बरोबर त्याने ते गिरगाव कट्टा 2 नंबरला आलेला आहे. काय जोक सपाट. गिरगाव कट्टा डिझर्व्स टू बी नंबर 2. ह्याची जी चव आहे ना, या चवाची, याचा हा चव म्हणतात ना, ती फारच अप्रतिम आहे, खरपूस भाजलेलं आहे. त्यामुळे आता नंबर 1 ला कुठला आहे बघूया का. ऑफकोर्स नाही म्हणजे ऑफकोर्स बघावं लागेलच आपल्याला. तर नंबर 1 ला आहे अक्षय पात्र. मलाड वेस्ट सोमवार बाजार. आता हे म्हणजे हाईट झालेली आहे. आता हे सगळं रिव्हील झाल्यानंतर आम्हाला कळलं होतं की हा कुठला आहे ते, कारण काय आम्हीच मागवलेला. कुठून. आता अक्षय पात्र जे आहे ते आमच्या सोमवार बाजारमध्ये मालाडला एक छान असं होम किचन आहे. तिथून फक्त पार्सल सेवा उपलब्ध असते. हे जे होम किचन आहे ते लोमेश पाठक म्हणून एक छान होतकरू तरुण मुलगा आहे, तो ते चालवतो, अगदी यशस्वीपणे चालवतो. त्याच्या आईने हे सुरुवात केली आणि ती आईची जी काय तो जो व्यवसाय होता तो त्यांनी आता पुढे घेऊन चाललाय तो व्यवसाय. आणि तिथून आम्ही हा मोदक, आम्ही जनरली सुद्धा त्याच्याकडनं जेवण मागवतो. प्युअर व्हेजिटेरियन शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं
आणि सगळ्या बायका तिथे जेवण बनवतात, स्वयंपाक करतात. अक्षय पात्राच्या या मोदकाची किंमत आहे 30 रुपये. 30 रुपये. आणि आतापर्यंत म्हणजे मला वाटतं एक महिन्याभरापूर्वीपर्यंत 25 रुपये किंमत होती. आता त्यांनी 5 रुपये वाढवलेले आहेत. पण किंमत, चव, रंग, रूप या सगळ्याच बाबतीत अक्षय पात्राने बाजी मारलेली आहे. आम्हाला खूप मज्जा आली हे करताना. आता तुम्ही हे बघताय, तुम्ही जरा आम्हाला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं, तुम्हाला यात अजून काय काय बघायला आवडेल, की आम्ही कुठली डिश घ्यावी आणि त्याच्यावर आम्ही हे असे 5-6 कॉम्पिटिशन करावी, इन टेस्ट आम्ही ते करावं. तुमचे पण आम्हाला जरा कमेंट्स सांगा, कुठून काय मागवायचं आहे, तुमची काही रेस्टॉरंट किंवा तुमचे काही हॉटेल्स असतील तिथून मागवायचं असेल, ते टेस्ट करायचं असेल तर तसंही सांगा, आम्ही तसं करू. आणि तुम्हाला अजून काही याच्यामध्ये म्हणजे काही आमचं काय चुकतंय का, तुम्हाला आमचं काय आवडलं हे आम्हाला प्लीज नक्की सांगा. आणि कसं सांगणार, कमेंट करून. आणि हा व्हिडिओ प्लीज शेअर करा, मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना शेअर करा, पाठवा. कोणाला मोदक पाहिजे असतील ते मागवू शकता. प्लीज मुंबई डिजिटल फॅक्टरीला आत्ता जरा प्लीज आता सबस्क्राईब करता प्लीज. आता तुम्ही सबस्क्राईब केलंत ना तर गणपती बाप्पा लगेच आशीर्वाद देईल आणि लगेच 5 इच्छा तुमच्या लगेच पूर्ण होतील. लगेच मी ठरवा. आता संकष्टी येतेच आहे 16 तारखेला. 16 फेब्रुवारीला पण संकष्टी आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीला तुम्हाला कुठल्या आउटलेट वरून मागवायला आवडेल हे तुम्ही ठरवा. आणि तुम्ही जर मालाड एरियामध्ये असाल, मालाड वेस्ट या एरियात असाल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लोमेश पाठकचा नंबरही देतोय. अक्षय पात्र किचन, लोमेश पाठक यांचा नंबर देतोय. तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि कसं तुम्हाला कोऑर्डिनेट करता येतंय जेवणाचं, ते होम डिलिव्हरी देतात. त्याला काहीतरी चार्जेस आहेत, ते तुम्हाला सांगतील. आणि अत्यंत रिझनेबल रेट्स मध्ये इथे जेवण मिळतं. हो. पर्यंत अच्छा, बाय बाय, राम राम.